कोणाचं तोंड बघितलं होतं काय माहिती आज उठल्यावर. सगळे आज उलटे सुलटेच कामं होत होते. अंघोळून आले तेवढ्यात आई म्हणली गॅस गेला. अरे बापरे म्हणलं असं कसं काय, दुसरी टाकी लाव. दुसरी टाकी भरलेली नव्हती. आईला म्हणलं जेवणाचं काय. आई म्हणे थांब म्हणे बघू म्हणे थोडा वेळ. शिल्लक टाकी घरामध्ये भरून पाहिजे नाही की. ऐन वेळेला सगळे आपल्या आपल्या कामांनी निघून जातात आणि गॅस संपायचा टायमिंग आहे एक तर सकाळ नाही तर संध्याकाळ. आणि ज्यावेळेस स्वयंपाक करायचा असं इमर्जन्सी त्यावेळेस तर आता माहीत नाही काय होणार आहे. त्या सगळं मेडिकलवाल्यांनी चांगला फ्रॉडपणा केला. काय तो मी तुम्हाला सांगते. काल मी मला सनस्क्रीम आणायला गेले. आता माझ्याकडे मी लॅक्मेची सनस्क्रीम वापरते. माझी संपली नव्हती पण म्हटलं चला शिल्लक आणून ठेवा. मी ती आणली. मी तिला घेताना काही ओपन करून घेतलं नव्हतं पण ती सनस्क्रीम मला वापरलेली दिली. आता सिलपॅक जे सिल्वर कलरचं कागद असतो ना तो त्याच्यावरचा काढलेला होता आणि ती सनस्क्रीम वापरलेली पण होती. म्हणजे किती हा फ्रॉडपणा. तर मी तिथं जेव्हा केव्हा जाईन ना त्या मेडिकलवर त्यांना ती सनस्क्रीम वापस देऊन माझे पैसे रिटर्न घेऊन येणार आहे. आपला पैसा काय फुकटचा येतो का. विषय 110 रुपयाचा नाही, 110 रुपयाचीच क्रीम येते. पण असं का करावं बरं. जे आहे तुम्ही ते तर विकू शकता ना. तर चला जसं की माझ्या घराचं काम चालू आहे आणि मी आईच्या घरी आहे. तर आज मीटर वगैरे घेतलं गेलं आहे जागेवर आणि मार्कोट बी जसं असतं ते टाकलं गेलेलं आहे. उद्यापासून घराचं काम चालू होणार आहे. आई संग आज बाजार होता शुक्रवारचा, तिथे गेले होते. बाजार वगैरे आणला आणि सगळं म्हटलं एकदा निवडून ठेवा कारण की उद्यापासून माझ्या मागं बरेच कामं राहणार आहे. एवढ्या सगळ्या भाज्या बघून मला कळत नव्हतं की मी आत्ता काय करू आणि सकाळी काय करू. मग मी येताना मटकी आणलीच होती. तर मी आज मटकीची भाजी आणि ज्वारीच्या भाकरी करणार आहे. तर चला मग आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक केल्याशिवाय जाऊ नका. बाय. श्री स्वामी समर्थ.